भाडेकरू जास्त दिवस त्या जागेवरती राहिल्यास त्याला त्या जमीन जागेवरती अधिकार हा प्राप्त होत असतो। त्या भाडेकरू जमीन जागेचा मालमत्तेचा मालक केव्हा होऊ शकतो? बेकायदेशीर मालमत्ता, जमीन जागा, ताबा म्हणजे काय, ज्याला इंग्रजीमध्ये ऍडव्हर्स पोजेशन असं म्हटलं जातं। नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। दिवसेंदिवस जमीन मालमत्तेचे भाव हे वाढत चाललेले आहे। या वाढत चाललेल्या किमतीमुळे अनेक बेईमान आणि जमिनींच्या व्यवहारांमध्ये नालायक लोकांचा भरणा हा वाढत चाललेला आहे। अशा व्यक्तींच्या व्यवसायामुळे आणि अनेक बिल्डरांनी जो काही गैरव्यवहार सध्या करत आहे, जे काही बनावट कागदपत्र, नकला तयार करून मालमत्तेचे यांची खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याचा सपाटा लावलेला आपल्याला दिसत आहे। त्याकरता त्या मालमत्तेची चुकीची मालकी सिद्ध देखील करत असतात। यामुळे अनेक प्लॉट, फ्लॅट, जमीन मालमत्ता यांचे कायदेशीर प्रकरणे कोर्टामध्ये उभे राहतात। त्यामुळे जमिनीचे व्यवहार करणं हे आता अतिशय असुरक्षित कारण आहे, ज्यामुळे अवैध धंद्यांचे जे काही व्यावसायिक आहेत त्यांचा आता जे काही रिअल इस्टेट क्षेत्र आहे, जमीन जागाचे जे व्यवहार करतात अशा लोकांमध्ये आता यांचा भरणा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। अशी जमीन, जागा मालक, बिल्डर यांच्या तावडीतून वाचण्यासाठी किंवा अशा लोकांकडून आपण बळी पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत। त्यासोबतच मित्रांनो, आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीस ज्यावेळेस आपली जमीन, जागा ही भाडे तत्वावर देत असतो त्यावेळेस आपण कोणती काळजी घेतली पाहिजे। जर एखादी व्यक्ती आपल्या जागेवरती जर जास्त दिवसापासून राहत असेल आणि आपण त्याच्यासोबत कोणताही करार केला नसेल तर नक्कीच आपल्याला कायदेशीर बाबींच्या अडचणीतनं सामना करावा लागू शकतो आणि आपण अडचणीत येऊ शकतो। असाच कायदा किंवा निकाल हा सुप्रीम कोर्टाने दिला आहे। त्याचं नाव आहे ऍडव्हर्स पोजेशन। बेकायदेशीर मालमत्ता, जमीन ज्याच्या ताब्यात असेल तोच त्या जमिनीचा मालक होऊ शकतो, असाच निर्णय सुप्रीम कोर्टाकडनं विविध वेळेस देण्यात आलेला आहे। याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि यातून वाचण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे हेही बघणार आहोत। त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, बेकायदेशीर मालमत्ता, जमीन, जागा, ताबा म्हणजे काय, ज्याला इंग्रजीमध्ये ऍडव्हर्स पोजेशन असं म्हटलं जातं, तर तेच आपण सविस्तरपणे एकदा सर्वप्रथम समजून घेऊया। एखादी व्यक्ती जी त्या मालमत्तेचा कायदेशीर मालक नाही, जमीन जागेच्या मालकाच्या संमतीशिवाय ती व्यापली आहे किंवा अतिक्रमित केली आहे, बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेली आहे, जोपर्यंत एखाद्या रहिवाशाला ती जागा वापरण्याची परवानगी मालक देत नाही तोपर्यंत तो ताबा बेकायदेशीर असतो किंवा अतिक्रमण म्हणण्यास येत असतं। म्हणून जमीन, जागा भाडेकरूंना भाडे तत्वावर देत असताना त्यांचा रजिस्टर भाडे करार करणं हे गरजेचं असतं। अन्यथा भाडेकरू जास्त दिवस त्या जागेवरती राहिल्यास त्याला त्या जमीन जागेवरती अधिकार हा प्राप्त होत असतो, जर आपण रजिस्टर भाडे करार केला नाही तर। एखादा भाडेकरू जमीन जागेचा मालमत्तेचा मालक केव्हा होऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी केला आहे, जो आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि येथे वरती आय बटन मध्ये दिली आहे की ऍडव्हर्स पोजेशन नेमकं काय आहे, ते कधी लागू होतं आणि त्याचे परिणाम आपल्यावरती काय होऊ शकतात। तर आता आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। ज्यावेळेस आपण रजिस्टर भाडे करार करतो त्या अंतर्गत भाडेकरूला विशिष्ट कालावधीसाठी त्या जमीन, जागा, मालमत्तेच्या वापरण्याचा अधिकार हा प्राप्त होत असतो। रजिस्टर भाडे करार हा कालमर्यादित केला असल्या कारणाने तेवढ्या पुरतेच तो अधिकार हा लिमिटेड असतो। म्हणजेच मित्रांनो, ज्यावेळेस एखादा भाडेकरू असेल किंवा आपल्या ओळखीतला व्यक्ती असेल, मित्र असेल किंवा परिवारातलं कोणी असेल, ज्यावेळेस आपण एखादी प्रॉपर्टी घेतो आणि ती समोरच्याला भाडेकरू म्हणून देत असतो किंवा भाड्याने देत असतो, अशा वेळेस ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी त्यांच्याकडनं भाडेकार करणं, जो काही भाडे करार आहे तो करणं खूप आवश्यक आहे। नाही तर पुढे जाऊन ह्या कायदेशीर ऍडव्हर्स पोजेशनच्या ज्या तरतुदी आहेत त्या भाडेकरूला लागू होत असतात आणि जो मूळ मालक आहे त्याला खूप साऱ्या अडचणींना
सामोरं जावं लागत असतं। आपण रजिस्टर भाडे करार केला असेल तर कोणताही जो भाडेकरू आहे तो बेकायदेशीर त्या जमिनीचा, जागेचा, प्लॉटचा हा ताबा घेऊ शकत नाही आणि त्याला ॲडव्हर्स पोझेशन जो कायदा आहे त्याचा त्याला लाभ घेता येत नाही। जर आपण रजिस्टर भाडे करार केला नाही, यामधील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे एखाद्या मालमत्तेवर 12 वर्षापेक्षा अधिक काळ जर भाडेकरूने वास्तव्य असेल आणि ती मालमत्ता, जागा त्याच्या कब्जात राहिली तर कायदा देखील त्याला बेकायदेशीर कब्जा मानण्यास तयार होत नाही, तर त्याला कायदेशीर अधिकार हे प्राप्त होत असतात। जर एखादी व्यक्ती 12 वर्षापेक्षा जास्त काळ त्या जमीन जागा वापरत असेल, त्याच्या ताब्यात ती जमीन जागा असेल तर तो त्या जागेचा मालक होऊ शकतो। जर एखादा मालक 12 वर्षासाठी त्याच्या मालमत्तेवर दावा करत नसेल तर लिमिटेशन ऍक्ट मधील तरतुदीनुसार जी व्यक्ती त्या जमीन जागेवरती दावा करेल, मग ती भाडेकरू असेल किंवा अतिक्रमित केलेली असेल, त्या व्यक्तीला कायदेशीर अधिकार हे लिमिटेशन ऍक्ट 1963 अंतर्गत मिळत असतात। आता पुढे बघूया मित्रांनो, जो काही ॲडव्हर्स पोझिशन आहे त्यापासून वाचण्यासाठी आपण काय करायला आहोत तेही एकदा समजून घेऊया। जमीन जागा मालकांनी, फ्लॅट प्लॉट धारकांनी केवळ बाहेरील अतिक्रमण धारकांवरच नव्हे तर भाडेकरूवरतीही लक्ष ठेवणं तेवढंच आवश्यक आहे, जेणेकरून त्याच्या मालमत्तेवरती कोणताही अवैध ताबा ते करू शकणार नाही। भाडेकरूच्या ताब्यात आपली मालमत्ता जाऊ नये यासाठी आपण नियमितपणे भाडे करार करणं हे आवश्यक ठरतं। त्यामुळे ॲडव्हर्स पोझिशन कायदा हा लागू होत नाही जर आपण रजिस्टर भाडे करार हा वेळोवेळी केलेला असेल आणि सदर भाडेकरू मालमत्तेवरील आपला अधिकार हा सिद्ध करू शकणार नाही। त्यामुळे लिमिटेशन कायदा आपल्या मालमत्तेवरती लागू होऊ शकणार नाही। यासोबतच आपण खालील जे काही नियम आता पुढे बघणार आहोत त्यामुळे देखील आपण आपल्या मालमत्तेचे संरक्षण हे करू शकणार आहात। तर त्यातील सर्वात जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो भाडेकरूंबाबत काय आहे तेही आता आपण बघूया। ॲडव्हर्स पोझिशन कायद्यातील कायदेशीर मर्यादा लक्षात घेता जमीन, जागा, फ्लॅट, प्लॉट घर मालकांनी भाडेकरू बदलत राहणे अतिशय महत्त्वाचे ठरते। त्यासोबतच आपण आपली जमीन जागा भाड्याने देत असल्यास त्याचा भाडे करार करणे आणि भाडेकरू नियमितपणे जो काही भाडेकरू बदलत राहणे किंवा जर तोच भाडेकरू राहत असेल तर आपला जो काही भाडे करार आहे तो रिन्यू करणं तेवढेच महत्त्वाचं ठरतं। त्यासोबतच बरेच जण हे इन्व्हेस्टमेंट म्हणून मोकळी जागा, प्लॉट असेल तर त्याला आपण कशा पद्धतीने काळजी घेऊ शकतो तेही बघूया। काही वेळेस आपण आपली आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी एखादी जागा किंवा प्लॉट ही विकत घेत असतो, पण तशी जागा विकत घेतल्यानंतर आपण त्या जागेची बांधबंदिस्ती करत नाहीत किंवा तार कंपाऊंड करत नाहीत। त्यामुळे इतर व्यक्तींना अशा जागेवरती अतिक्रमण करणं अतिशय सोपं जात असतं। त्यासोबतच जर आपण विकत घेतलेल्या जमीन जागेपासून जर दूर राहत असाल तर अशा जागेवरती आपण तार कंपाऊंड करणं अतिशय गरजेचं असतं, कारण की आपण तेथे वेळोवेळी जाऊन लक्ष ठेवणं हे आपल्याला शक्य होत नाही। त्यामुळे अशी जमीन जागेंना बांधबंदिस्ती करणं, तार कंपाऊंड करणं हे आवश्यक आहे। हे केले नाही तर इतर व्यक्ती त्या जागेवर अतिक्रमण करू शकतात। हे टाळण्यासाठी नक्की आपण त्या जागेची बांधबंदिस्ती, तार कंपाऊंड करणं हे आवश्यक असतं। आता मित्रांनो, हे झालं आपण कशा पद्धतीने आपल्या जागा किंवा घर असेल, प्लॉट असेल, फ्लॅट असेल हे त्या अवैध ताब्यापासून वाचवू शकतो ताबा मिळवण्याच्या अगोदर। पण समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या जागेवरती अतिक्रमण केलं किंवा बेकायदेशीरित्या तिथे कब्जा मिळवला, त्या जमीन जागेचा ताबा घेतला, तर अशा वेळेस आपल्या समोर कोणकोणते कायदेशीर पर्याय हे उपलब्ध असतात तेही आता आपण बघूया। जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जमीन जागेवर, घरावर, फ्लॅटवरती बेकायदेशीर ताबा मिळवला असेल तर आपण विविध कायद्यांचा वापर करून, तरतुदींचा वापर करून मदत मागू शकतो। सर्वप्रथम आपण आपल्या जवळील पोलीस अधीक्षक जे असतात, ज्यांना SP म्हणलं जातं, त्यांना लिखित तक्रार दाखल करावी जिथे आपली मालमत्ता आहे। जर FIR तक्रार स्वीकारण्यास जर पोलीस टाळाटाळ करत असतील किंवा तक्रार दाखल करणे आपल्याला काहीच मदत होत नसेल तर अशा वेळेस आपण आपल्या जवळील न्यायालयात वैयक्तिक तक्रार देखील जी आहे ती दाखल करू शकतो। आपण यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेच्या म्हणजे CRPCच्या कलम 145 अन्वये कारवाई करण्यास अधिकाऱ्यांना बांधील असतं आणि आपण याकरता लिमिटेशन कायद्याच्या मधील कलम 5 आणि 6 अंतर्गत मदत मागू शकतो। या अंतर्गत एखादी व्यक्ती त्याच्या मालमत्तेची रक्षणासाठी अवैध ताबा घेतलेल्या व्यक्तीच्या हक्कलपट्टी करण्यासाठी हा कायदा आणि हे कलम त्यांना मदत करत असतात। आपण त्या मालमत्तेचे मालक आहोत हे आपल्याला सर्वप्रथम सिद्ध करावं लागतं
आणि हे सिद्ध केल्यानंतर कोर्टामार्फत आपण सदरील व्यक्तीस तेथून हटवू शकतो किंवा हकलवून सुद्धा लावू शकतो। तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की एखादी जमीन जागा असेल तर तेथे अवैध ताबा होऊ नये याकरता आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे। जर आपण तेथे भाडेकरू ठेवणार असेल तर त्याचा वेळोवेळी भाडे करार करणं हे आवश्यक असतं। त्यासोबत जर आपली मोकळी जागा असेल तर त्याची बांधबंदिस्ती तारखा पूर्ण करणं आणि जर मोकळी जागा सुद्धा आपण जर कोणाला भाड्याने देत असेल तर त्याचा सुद्धा भाडे करार करणं आणि तो रजिस्टर करून घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ॲडव्हर्स पोजेशन कायदा आणि त्याच्यापासून आपण कसा पद्धतीने बचाव करू शकतो या विषयाची माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ बनवला आहे। त्याची माहिती आपण घेतली आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे कायदेविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। त्यासोबत आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा। या सर्वांची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।